गोष्टीचे नाव साखळी आणि सावध पाय. एका घनदाट जंगलात एक खूप मोठा आणि जुना वडाचा वृक्ष होता. त्या झाडावर एक सुतार पक्षी आपल्या कुटुंबासह आनंदाने राहायचा. तो पक्षी स्वभावाने खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. एके दिवशी झाडाच्या खालून एक कोल्हा जात होता. कोल्ह्याला खूप भूक लागली होती, पण त्याला शिकार मिळत नव्हती. त्याने वर पाहिले आणि त्याला तो पक्षी दिसला. कोल्हा गोड आवाजात ओरडला, "अरे वा, सुतार पक्षी दादा, काय तुमचे ते देखणे रूप आणि तुमची ती चोच, काय अप्रतिम काम करते. मी तर तुमच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे." सुतार पक्षी हरकून गेला. त्याने कधीच आपली एवढी स्तुती ऐकली नव्हती. कोल्हा पुढे म्हणाला, "दादा, मला एक अडचण आहे. माझ्या पायात एक काटा रुतलाय. तो काढायला तुमच्यासारखी हुशार चोच हवी. तुम्ही मदत केलीत तर तुमचे खूप उपकार होतील." भाबडा सुतार पक्षी खाली उतरला. जसा तो कोल्ह्याच्या पायाजवळ पोहोचला, कोल्ह्याने आपला खरा रंग दाखवला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. सुतार पक्षी चपळ होता म्हणून थोडक्यात वाचला आणि पुन्हा झाडावर उडाला. कोल्हा पुन्हा वर बघून म्हणाला, "अरे दादा, रागावलात का? मी तर फक्त तुमची ताकद तपासत होतो." पण आता सुतार पक्षी सावध झाला होता. तो शांतपणे म्हणाला, "कोल्ह्या भाऊ, तुझे शब्द साखरेसारखे गोड आहेत, पण तुझे हेतू विषासारखे कडू आहेत." खोटेपणा ओळखा. जे लोक अचानक तुमची खूप स्तुती करू लागतात, समजून जा की तिथे स्वार्थाची सावली आहे. मर्यादा ठेवा. कामापुरते गोड बोलणारे लोक तुमच्या प्रगतीवर नाही, तर तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्यावर प्रेम करतात.